प्राणप्रतिष्ठेदिनी शरद पवार हे जाणार नाहीयेत। प्रभू रामाचं दर्शन 22 जानेवारी नंतर घेणार असल्याचं शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। शरद पवारांचं श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना तसं पत्र गेलंय। प्राणप्रतिष्ठेदिनी शरद पवार हे अयोध्येला जाणार नाहीयेत। शरद पवार यांनी श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना तसं पत्र लिहून कळवलंय। प्राणप्रतिष्ठेदिनी शरद पवार हे अयोध्येमध्ये जाणार नाहीयेत। प्रभू रामाचं दर्शन हे 22 जानेवारी नंतर घेणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार हे श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र लिहून त्यांनी तसं कळवलेलं आहे। प्राणप्रतिष्ठादिनी शरद पवार अयोध्येला जाणार नसल्याचं त्यांनी कळवलंय। प्रभू रामाचं दर्शन हे 22 जानेवारी नंतर घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार हे प्राणप्रतिष्ठादिनी अयोध्येमध्ये जाणार नाहीयेत। प्राणप्रतिष्ठादिनी शरद पवार हे अयोध्येमध्ये उपस्थित नसतील तसं त्यांनी पत्राद्वारे कळवलं आहे। प्रभू रामाचं दर्शन हे 22 जानेवारी नंतर घेण्यात येईल असं त्यांनी म्हटलंय। तर शरद पवार यांनी पत्रामध्ये काय म्हटलंय पाहूयात। प्रभू रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं त्यासाठी आभारी। अयोध्येला दर्शनासाठी 22 जानेवारी नंतर नक्की येणार। राम भक्तांच्या माध्यमातून ऐतिहासिक क्षणाचा आनंद माझ्यापर्यंत पोहोचेल। अयोध्येला येणं नियोजित असून तोपर्यंत राम मंदिराचं काम देखील पूर्ण झालेलं असेल। शरद पवार यांनी पत्राद्वारे तसं कळवलेलं आहे। राम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना त्यांनी पत्र लिहून आपण राम प्रतिष्ठापनेच्या दिनी येणार नसल्याचं कळवलेलं आहे। 22 जानेवारी नंतर राम दर्शनासाठी नक्की येऊ असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार हे प्राणप्रतिष्ठा दिनी अयोध्येला जाणार नाहीयेत। 22 जानेवारी नंतर प्राणप्रतिष्ठाच्या दिवसानंतर आपण रामाचं दर्शन घ्यायला नक्की जाऊ असं देखील त्यांनी पत्रात म्हटलेलं आहे। अनेक राम भक्तांच्या माध्यमातून आपल्याला तिथल्या सोहळ्याचं दर्शन घडेल असं देखील शरद पवार यांनी म्हटलेलं आहे। शरद पवार हे 22 जानेवारीला अयोध्येमध्ये जाणार नाहीयेत। प्राणप्रतिष्ठा दिनी शरद पवार हे अयोध्येमध्ये नसणार आहेत। शरद पवार प्राणप्रतिष्ठेदिनी अयोध्येला जाणार नाहीयेत। प्रभू रामाचं दर्शन हे 22 जानेवारी नंतर घेणार असल्याचं त्यांनी कळवलंय। शरद पवारांनी श्रीराम जन्मभूमीच्या सरचिटणीसांना पत्र लिहून कळवलेलं आहे। पत्राद्वारे त्यांनी हा संदेश दिलेला आहे।